सुलू रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे. झटपट बनवणारे आलू पराठे हे स्मूथ कसे आणि मुलायम कसे राहणार आहे त्याची एक ट्रिक आहे. बटाटे घेतले मी 1 किलो आणि त्याला उकडून साल्ट काढून मॅश केलं. आता त्या व्यवस्थित असं पिठासारखं असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे ते बॉल्स असतात ते निघून जातात असे आणि छान स्मूथ होतं. आणि मी मोठ्या 1 वाटी पीठ घेतलं त्यामध्ये, आणि आता त्यामध्ये मी टाकणार आहे हिरवी मिरचीची पेस्ट आणि थोडं कोथिंबीर आणि 1 चमचा हळद आणि 1 चमचा तिखट आणि स्वादानुसार मीठ आणि बटर. बटर ही ट्रिक आहे की जास्त मुलायम ठेवतं आलू पराठ्याला बटर टाकलं की, आणि त्याचा स्वादही इतका वेगळा येतो, खूप छान. आणि थोडं तेल टाकून अजून मळवून घ्यायचं. आता त्याचे गोळे करायचे, सेम सगळे गोळे करायचे आणि आपल्याला किती 1 किलोमध्ये किती होतात त्या पद्धतीने आपल्याला करता येईल असं. आता माझे 14-15 असे आलू पराठे तयार होणार 1 किलोमध्ये. आणि आता आपण हे लाटून घ्यायचं. बटर टाकल्यामुळे ते एकदम स्मूथ होतात आणि खूप वेळेपर्यंत राहतात. आता व्यवस्थित लाटून घ्यायचं. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. अशाच घरगुती रेसिपी मी घेऊन येणार, जे घरी असतात अवेलेबल आपले घरगुती मसाले, त्यातून आपण व्यवस्थित नवीन रेसिपी आपण बनवू शकतो तशा. आता आपण तव्यावर थोडं तेल टाकूया आणि त्यामध्ये आता पराठा टाकला आहे, ते लाटून टाकलेला आता पराठा टाकला आणि आता थोडं वरूनही तेल टाकायचं आणि त्याला आलटून पालटून करायचं. बघा किती छान वाटतोय, दिसतोय, खायला खूप मजेदार दिसतोय आणि खायलाही छान लागते. परत तेल टाकायचं, परत असे आपण सर्व पराठे तर करून घ्यायचे. आपले आता हे सगळे पराठे तयार झालेले आहे. हिरवी चटणी आणि दह्यासोबतही पराठे छान लागतात.